तर विद्यार्थ्यांनो, एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 जानेवारी म्हणजेच आज झालेला जलसंपदा विभाग भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब लगेच करायचं आहे, का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, जलसंपदा विभागाचे जुने नाव काय आहे? जलसंपदा विभागाचे जुने नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 पाटबंधारे खाते हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली? महाराष्ट्रात पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना ऑप्शन क्रमांक 3 1996 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 जयपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, भारताचे सर्वात जास्त आर्थिक उलाढाल असलेल्या शहराचे नाव काय? भारताचे सर्वात जास्त आर्थिक उलाढाल असलेल्या शहराचे नाव काय? ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, हवा थंड केल्यास त्याचे रूपांतर कोणत्या अवस्थेत होते? हवा थंड केल्यास त्याचे रूपांतर कोणत्या अवस्थेत होते? ऑप्शन क्रमांक 2 द्रव्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, भारतात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी कोणत्या महिन्यात केली आहे? भारतामध्ये वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी कोणत्या महिन्यात केली आहे? ऑप्शन क्रमांक 4 जुलै 2017 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, भारतमाला परियोजनाचा संबंध पुढीलपैकी कशाशी आहे? भारतमाला परियोजनाचा संबंध पुढीलपैकी कशाशी आहे? ऑप्शन क्रमांक 3 महामार्ग प्रकल्प हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात लहान जिल्हा कोणता? खालीलपैकी महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात लहान जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिवस ऑप्शन क्रमांक 1 21 जून हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता? सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह ऑप्शन क्रमांक 4 गुरु हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या पदार्थाला निश्चित आकार नसतो व आकारमानही नसतो? कोणत्या पदार्थाला निश्चित आकार नसतो व आकारमानही नसतो? ऑप्शन क्रमांक 2 द्रव्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, वनस्पती रात्रीच्या वेळी कोणता वायू सोडतात? वनस्पती रात्रीच्या वेळी कोणता वायू सोडतात? ऑप्शन क्रमांक 4 कार्बन डायऑक्साईड हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, साधारणतः महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत? साधारणतः महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत? ऑप्शन क्रमांक 3 400 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या शहराचे नाव कोणते? महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या शहराचे नाव ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल।
पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1962 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न. मूलद्रव्य ही संज्ञा सर्वप्रथम कोणी दिली? मूलद्रव्य ही संज्ञा सर्वप्रथम कोणी दिली? ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट बॉईल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न. अणुअंक दाखवण्यासाठी कोणते इंग्रजी अक्षर वापरले जाते? अणुअंक दाखवण्यासाठी कोणते इंग्रजी अक्षर वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 झेड हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कशाला पांढरे सोने म्हणतात? खालीलपैकी कशाला पांढरे सोने म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 प्लॅटिनम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाला क्विकसिल्वर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला क्विकसिल्वर म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 पारा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न. तुरटीचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते? तुरटीचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 3 पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची नियुक्ती झाली? महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची नियुक्ती झाली? ऑप्शन क्रमांक 4 विजय वडेट्टीवार हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 शिरपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न. तो नेहमी लवकर झोपतो या वाक्याचा काळ ओळखा. तो नेहमी लवकर झोपतो या वाक्याचा काळ ओळखायचा आपल्याला. ऑप्शन क्रमांक 4 रीती वर्तमान काळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न. वस्तू व सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? वस्तू व सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक 3 99वी घटना दुरुस्ती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? ऑप्शन क्रमांक 4 नीलहरित शैवाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप? ऑप्शन क्रमांक 2 हत्ती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन केले आहे? कोणत्या राज्याने पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन केले आहे? ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज क्षेत्र धारण आढळते? ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पन्हाळे काजी लेणी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? महाराष्ट्रातील पन्हाळे काजी लेणी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 कोटजल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.